आज सावता महाराजांनी अवतार घेतला. आसाममध्ये सोहळ्याच्या निमित्तानं सावता महाराजांचे काय एवढी गर्दी जमते हो? का सावता महाराजांना दुसरं काही कामच नव्हतं? काय केलं काय त्यांनी समाजाकरता म्हणून त्यांची आम्ही एवढी पुण्यतिथी करतो का? त्यांनी फक्त माळी घरामध्येच अवतार घेतला. अरे ठीक आहे, माळी घरामध्ये अवतार घेतला, मग काय माळ्याचा उद्धार केला का? अरे सकल धर्माच्या जाती करता त्यांनी उद्धार केला. सगळ्या लोकांचा उद्धार माझ्या सावता महाराजांनी केला. सावता महाराज, एक सांगू का, ताकद तर प्रत्येकाच्या मनगटात आहे. ताकद प्रत्येकाच्या मनगटात आहे. एक सांगतो लक्षपूर्वक ऐका, धार तर सगळ्यांच्या तलवारीला होती. धार तर सगळ्यांच्या तलवारीला होती. ताकद तर प्रत्येकाच्या मनगटात होती. पण छाती ठोकून देवाला हृदयात साठवण्याची ताकद फक्त माझ्या संत शिरोमणी सावता महाराज यांच्या मध्ये होती. हनुमंतरायाने छाती पाडली होती. नंतर माझ्या सावता महाराजांचा विचार करा. सावता महाराजांनी छाती फाडली आणि छाती फाडल्यानंतर देवाला सांगितलं, हे देवा माझ्या हृदयामध्ये जाऊन बस. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला ताता त्रैलोक्य, साठविला ताता त्रैलोक्य. सावता सागर प्रेमाचे आगर, सावता सागर प्रेमाचा आगर, सावता सागर. धन्य ते अरण रत्नाची ती खान, जन्मला निदान सावता तो, सावता सागर प्रेमाचा आगर, सावता सागर प्रेमाचा आगर. घेतला अवतार माळिया घरी, घेतला अवतार माळिया घरी. अरे सावता महाराजांनी माळी समाजामध्ये महाराजांनी अवतार घेतला. अरे अवतार माझ्या सावता महाराजांनी माळी घराण्यामध्ये घेतला, पण उद्धार सकल जाती धर्माच्या लोकांचा त्यांनी उद्धार केलेला आहे. आणि म्हणून माझ्या सावता महाराजांचा जर विचार केला तर पांडुरंगाची एवढी निस्सीम भक्ती केली माझ्या सावता महाराजांनी. आणि सावता महाराजांकडून किती शिकायला भेटतं आपल्याला हो, किती शिकायला. आम्ही आता एज्युकेटेड झालो, सुशिक्षित झालो, आम्हाला शेती करावीशी वाटाना. अहो आम्हाला पोरी सुद्धा शेतकऱ्याला देऊ वाटाना, एवढी शोकांतिका झाली. अरे आमची पोरगी 100 एकर बागायती पाहिजे. अरे ठीक आहे बागायती पाहिजे, पण पोरगी शेतात जाणार नाही. पोरगी शेतात जाणार नाही, मग शेती काय ती काय का तुकडा तुकडा इकून जीवन जगायचं काय तिचं? अरे ती काळी आई आहे, ती काळी आई आहे, तिला तिची सेवा केलीच पाहिजे. आणि त्या काळ्या आईची सेवा केली माझ्या सावता महाराजांनी. अहो नाही पंढरपूरला गेले, पंढरपूरला जायचं होतं आषाढी वारीला, नाही गेले पंढरपूरला. अरे चढ जाता येईल, चढ जाता येईल. आषाढी वारीला पंढरपूरला नाही, पण सावता महाराज गेले. आणि मग सावता महाराजांनी विचार केला, चट आपल्या शेतातच येईल देव, त्याला जर यायचं असलं. मग सावता महाराजांनी शेती केली बघा. कांदा मुळा भाजी अवघी विठा बाई माझी, कांदा मुळा भाजी अवघी विठा बाई माझी, अवघी विठा बाई माझी, कांदा मुळा भाजी अवघी विठा बाई माझी, अवघी विठा बाई माझी, कांदा मुळा लसूण मिरची कोथिंबीरी अवघात आला लहानी, अवघात आला लहानी,
बारीक बारीक बारीक. सावता महाराज म्हणतात मी नाही पंढरपूरला जाऊ शकत, पण माझी श्रद्धा काय कमी झालेली नाही बरं का. माझी निष्ठा भरपूर आहे पांडुरंगावरती. आणि एक सांगू का, आपली निष्ठा जर देवावर असेल ना, देव स्वतः आपल्या घरी काम करतो बरं का. फक्त निष्ठा असली पाहिजे. पण गंमत अशी झाली महाराज, आमची निष्ठाच राहिली नाही. निष्ठेची पार निष्ठी झाली. कसा देव येणार आहे महाराज आपल्या घरी सांगा ना. माझ्या सावता महाराजांनी निष्ठा होती. सावता महाराजांनी विचार केला, अरे माझ्या शेतीची पेरणी चालू आहे, शेतीचे कामं चालू आहे, मग आषाढी एकादशी आले मग जाण्याची इच्छा आहे, पण शेती सोडून काय मला जावं वाटत नाही. मग शेवटी माझ्या सावता महाराजांनी विचार केला, कांदा असेल, मुळा असेल, भाजी असेल, यालाच मी विठ्ठल मानून जर माझी सेवा केली पांडुरंगाची चालेल की नाही. आणि त्या शेतीमध्ये जे काही पीक घेतो, जे काही उत्पन्न घेतात माझे सावता महाराज, त्या उत्पन्नामध्येच माझ्या पांडुरंगाला पाहिलं. त्या कांद्यामध्ये, मुळ्यामध्ये, भाजीमध्ये, कोथमीरमध्ये त्या पांडुरंगाला पाहणारे म्हणजे माझे सावता महाराज आहेत. आणि गंमत सांगतो, शेवटी एक दिवस सावता महाराजांच्या भेटी करता पंढरीच्या पांडुरंगाला सुद्धा यावं लागलं. आणि अरणगावमध्ये सावता महाराजांच्या शेतीमध्ये स्वतः पांडुरंग परमात्मा काम करू लागला. का? त्याचं कारण असं आहे, विहीर असेल, दोरी असेल, त्याला सुद्धा त्याच्यामध्ये त्याच्याकडे पांडुरंगाला पाहू लागले. बघा, मोठ नाडा विहीर दोरी, मोठ नाडा विहीर दोरी, अवघी व्यापी पंढरी, अवघी व्यापी पंढरी, कांदा मुळा भाजी, अवघी विठाबाई भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी विठाबाई भाजी, विठाबाई भाजी, विठाबाई भाजी. वा, सावता महाराजांनी शेती केली आणि शेती करावी हे माझ्या सावता महाराजांनी शिकवलं. महाराज आपल्याला निवडून यातन शेती करावी जतन. शेती कशी करावी? निवडून या तण म्हणजे गवत गवत, पीक पीक उपटायचं, गवत गवत ठेवायचं, याला शेती म्हणतात का? मग काय सांगितलं महाराजांनी? तण तण निवडायचं, गवत गवत काढायचं आणि शेती राखायची. हो, ही संत महात्म्याने शिकवलं. म्हणून त्यांचे फोटो आज आमच्या घरोघरी लागलेत. म्हणून तर त्यांची आम्ही पुण्यतिथी साजरी करतोय. तर काय दिलं नाही हो त्यांनी? अहो भरपूर दिलं त्यांनी आमच्या करता, भरपूर दिलं. म्हणून तुकोबारा म्हणतात, हे आमचं कामच आहे, धर्माचे पालन करणे पाखांड खंडन.